पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या लाभार्थ्यांकरिता किंवा जे या योजनेमध्ये जे लाभार्थी सध्या पात्र नसतील किंवा लाभ घेत नाही आहेत, या सर्व लाभार्थ्यांकरिता, या नागरिकांकरिता, शेतकऱ्यांकरिता खूप मोठी महत्त्वाची अपडेट समोर निघून आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच माहिती, तीच अपडेट घेणार आहोत की पीएम किसान सन्मान निधीच्या संदर्भात काय नवीन अपडेट आलेले. मित्र, खूप सारे शेतकरी मी असे पाहिलेले आहेत, ते माझ्याकडे येतात, संपर्क सुद्धा साधतात, तक्रार नोंदवतात, कमेंट सुद्धा करतात व्हिडिओच्या माध्यमातून, फोनवर, मेसेजवर, व्हॉट्सअपवर नेहमी विचारपूस करत असतात. नवीन अपडेट कधी सुरू होईल, नवीन अर्ज कधी सुरू होतील, आमची फेरफार या वर्षीची आहे, आमची फेरफार त्या वर्षीची आहे, वडील मयत झाले, यांच्या नावाने जमीन होती ती आता फेरफार आमच्या नावाने आलेली आहे, आम्हाला लाभ मिळेल का? तिथे गेलं की 2019चा GR, खरी गोष्ट आहे, शासन निर्णयानुसार 2019च्या अगोदरच्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ देण्यात येत आहे, परंतु मधल्या काळामध्ये पोर्टल सुद्धा बंद होतं, पोर्टल सुद्धा सुरू झालेलं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, कुठे द्यायचं आहे, pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही घरून सुद्धा, मोबाईलवरून सुद्धा, लॅपटॉपवरून सुद्धा, कॉम्प्युटरवरून सुद्धा तुमची नोंदणी करू शकता. नोंदणी करत असताना तुम्हाला तुमचे 7/12, फार्मर ID, फेरफार, मयत व्यक्ती असेल तर मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, कधी मयत झाली, तुमच्या नावाने जमीन कधी आली ती डेट, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर, या सर्व गोष्टी सोबत ठेवायच्या आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर परत सुद्धा कारण ही जबाबदारी आता कृषी विभागाकडे देण्यात आलेली आहे. तर कृषी विभागामध्ये जायचं आहे. कृषी विभागामध्ये सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेकरिताचा एक टेबल आहे. तेथे जे कोणी मॅडम साहेब असतील त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. त्यांच्याकडून परत एक हार्ड कॉपीमध्ये एक फॉर्म घ्यायचा आहे. त्या फॉर्मवर सही तुम्हाला करून द्यायची आहे वाचून. नंतर राशन कार्डची झेरॉक्स वगैरे जे काही डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट द्यायचे आहेत. आणि राशन कार्डवर जेवढ्या म्हणजे तुमच्या परिवारातले जेवढे काही राशन कार्डचा स्वस्त धान्याचा लाभ घेतात, तुमच्या परिवारामध्ये जे कोणी आहे त्यामध्ये नोंद आहे, त्या सर्वांचे आधार कार्ड सुद्धा त्या कृषी विभागामध्ये त्या टेबलवर त्या अधिकाऱ्यांकडे द्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अप्रुव्हल मिळेल. अप्रुव्हल मिळाल्याच्या नंतर तुमचा लाभ तिथून पुढे सुरू होऊन जाईल. तिथून पुढे ज्यांचे अगोदर चालू होते, लाभ मिळाला होता आणि त्यांचे बंद झाले, त्यांना मधल्या काळातले जे हप्ते आहेत ते भेटू शकतात. परंतु जो नवीन नोंदणी करणार आहे नवीन व्यक्तीच्या नावानं ते तुम्हाला नवीन मिळतील. काही शेतकरी जर मयत असतील, त्यांच्या खात्यावर पैसे आलेले असतील, तर ते बँकेमध्ये जाऊन ती प्रोसेस करून ते परत तहसीलला जातील आणि त्यानंतर ते नवीन जो लाभार्थी आहे त्या नवीन लाभार्थ्यांना ते पैसे सुद्धा, त्या हप्त्याचे वितरण सुद्धा त्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येते. अशी ही प्रक्रिया आहे, अशी ही प्रोसेस आहे. या अगोदर खूप त्रास झाला पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना, परंतु आता तो इथून हळूहळू क्लिअर होणार आहे, थोडासा मोकळा होणार आहे. कारण की अप्रुव्हल करण्याकरिता जी मान्यता आहे ती आता कृषी विभागाला दिलेली आहे. तालुका लेवल आणि जिल्हा कृषी अधिकारी या दोन्ही अधिकाऱ्यांना आता देण्यात आलेली आहे. त्यामुळे पीएम किसानचा लाभ घेणे अगदी आता इथून पुढे सोपं होणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्याला, लाभार्थ्याला, महत्वाचा विषय म्हणजे अल्पभूधारक शेतकरी आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा मार्ग आता इथून पुढे मोकळा झालेला आहे. ज्यामध्ये 12,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांना लाभ मिळतो. 6,000 रुपये पीएम किसानचे आणि 6,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान योजनेचे. तर मित्रो, आशा करतो पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना ज्या अडचणी येत होत्या, ज्यांना नवीन अर्ज करायचे होते, ज्यांना नवीन नोंदणी करायची होती, त्या संदर्भातली ही एक महत्त्वपूर्ण अपडेट जी होती ती आपल्या सर्वांपर्यंत शेअर केली, मांडली, आपल्या सर्वांसमोर आणली. या व्यतिरिक्त तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी संदर्भात कुठली प्रश्न असतील, काही प्रतिक्रिया असतील, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नेहमीप्रमाणे या संदर्भात सुद्धा तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईन आणि देतच असतो. तर मित्रो, आशा करतो ही माहिती नेहमीप्रमाणे आपणा सर्व शेतकरी बांधवांकरिता नक्कीच मोलाची, लाख मोलाची, उपयोगी ठरेल. तर मित्रो, अशीच माहिती वेळोवेळी आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेन. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, विश्वासार्हता वाटली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत, युवा शेतकरी पुत्रांपर्यंत या माहितीचा लाभ व्हावा, या योजनेचा त्यांना लाभ घेता यावा, याकरिता या व्हिडिओला सर्वदूर त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या उपयोगी माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.